गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या दादा लोरा खिडकी योजनेअंतर्गत आदिवासी व दुर्गम भागातील गरीब होतकरू युवक युवतींसाठी गोठणगाव सशस्त्र दूरक्षेत्र येथे निशुल्क पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे। हे प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत असल्याने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन गोठणगाव एओपीचे प्रभारी पोलीस निरीक्षक निळकंठ गित्ते यांनी सांगितलं। विशेष म्हणजे मागील वर्षी याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांची शासनाच्या विविध विभागात निवड झाली आहे। त्यामध्ये संध्या ईश्वर लातूर पोलीस, अरमान राणे कोल्हापूर पोलीस, अभय लाडे मीरा भाईंदर पोलीस, चंद्रशेखर मेश्राम MSF, अंकित जांभूळकर भंडारा पोलीस, दिवाकर उरकुडे नागपूर पोलीस, निलेश आळे SRPF चंद्रपूर, मिलिंद उके अग्निवीर, ब्रिजेश रामटेके आरोग्य विभाग आणि महिमा कुंभारे मुंबई पोलीस यांचा समावेश आहे। सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणात पोलीस भरतीपूर्व अंतर्गत वर्ग प्रशिक्षण, सराव पेपर आणि लेखी परीक्षेची तयारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते, पोलीस शिपाई अभिजित इटेकर करून घेत आहे। तर पोलीस हवालदार सचिन घरोटे हे बाह्य वर्ग प्रशिक्षण देऊन मैदानी परीक्षेचा सराव करून घेत आहे। या निशुल्क प्रशिक्षणामुळे परिसरातील बेरोजगार युवक युवतींना पोलीस भरतीसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळत असून या रोजगारभिमुख उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।